राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बंगला घेतलाय असं राऊतांनी म्हटलंय। इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीला जाणार की काय असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्रात 2-2, 3-3 बंगले, मुख्यमंत्र्याकडे 3 बंगले, डेप्युटी सीएमकडे 2-2, 3-3 बंगले, लोकांना घरं नाहीत। दिल्लीमध्ये आणखीन एक बंगला असं तुम्ही सांगताय। काय किती लोक आहेत, कशाला, म्हणजे काय मला कळत नाही। म्हणजे इथून पाय पसरले की दिल्लीत जाणार का त्यांचे पाय? इथून हातपाय पसरले की कठीण आहे या भारतीय जनता पक्षाचं, आणि या भारतीय जनता पक्षामुळे या राज्याचं आणि देशाचं। आणि आता बातमी माहितीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली आहे। अजित पवार यांनी माहितीमध्ये 80 ते 90 जागा मागितलेल्या आहेत असं भुजबळ यांनी म्हटलंय। जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घालत नाही असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलंय। अजित पवार, पटेल, तटकरे यांची कायमच चर्चा होते असं वक्तव्य सुद्धा या ठिकाणी छगन भुजबळ करतायत। आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहे ते अजितदादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल, तटकरे ते चर्चा करत असतात। त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली। मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही। त्यांनी मला काही सांगितलं नाही त्यांनी काय, पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी काय मागितलेल्या आहेत। आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काही कल्पना।